नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आत्ता आहे बदलापूर पश्चिमेकडील वालिवली, आपली उल्हास नदी आहे त्या परिसरात, वालिवलीच्या परिसरात आहे. वालिवलीचा पूल जो आहे त्या परिसरात आपण आहोत. हा जो रस्ता आहे हा मुरबाडकडे जाणारा रस्ता आहे. आपण या रस्त्यावरती पडलेल्या भेगा तर आपण बघतोच आहे. या रस्त्याची अवस्था फार दयनीय झालेलीच आहे. मात्र हा जो रस्ता आहे हा इतका अरुंद आहे की या अरुंद रस्त्याच्या बाजूला जर आपण एखाद्या वेळेस गाडी उभी करून उतरण्याचा आणि उभं राहण्याचा जर विचार केला तर तेही शक्य नाही आहे. कारण आता आपण बघतोय की या रस्त्या शेजारी जी जागा आहे ती सुद्धा खचलेली आहे आणि ह्या खचलेल्या जागेमुळे आपण बघतोय मुळापासून झाडं आणि झाडांबरोबरच या ठिकाणी असलेलं विजेचा जो खांब आहे हा सुद्धा कोसळून पडण्याच्या अवस्थेत आलेला आहे. आपण बघतोय ही जमीन जी आहे ती खचलेली आहे आणि खचलेल्या जमिनीसोबत ही मुळं झाडाची ती देखील खचून झाडं पडायला आलेली आहेत अवस्थेत. आणि त्या ठिकाणी असलेले जुने जे काही पोल आहेत त्याचबरोबर नवीन विजेचा पोल हा पूर्णपणे वाकून पडण्याच्या स्थितीत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी या जागेच्या इथे एक पाण्याची लाईन जाते. ही पाण्याची लाईन देखील फुटलेली आहे, जलवाहिनी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते वाया जात आहे. धोकादायक स्थितीत असल्यामुळे या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रत्यक्षपणे दाखवता येणं शक्य नाही आहे. मात्र आपण ही स्थिती आत्ता बघतोय. कुठेतरी प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होतं आहे. MIDC प्रशासन त्याचबरोबर संबंधित प्रशासन जे आहे त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होतं आहे. आपण बघतोय बातमी करताना देखील आपल्याला अडचणीचं ठरतंय, कारण या ठिकाणी उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही. अशा प्रकारचं इथलं जे वातावरण आहे, आता ज्या ठिकाणी आपण आहोत तो भाग सुद्धा खचून जाऊ शकतो अशा स्थितीतला आहे. आणि हा या ठिकाणी कुठेतरी संरक्षक भिंत असायला हवी होती अशी मागणी होत होती. कारण हा दोन्हीकडचा भाग जो आहे तो अतिशय खोल आहे. आपण बघतोय नदीचं जे पात्र आहे त्या पात्रातील पाणी इथपर्यंत येतं आणि हा जो एवढा जो खोल भाग आहे हा रस्ता किंवा ही जी जमीन आहे ही केव्हाही खचू शकते. जसं आपण आत्ताच पाहिलेला आहे तो तिकडच्या भागातला जो रस्ता खचलेला आहे त्यामुळे झाडं पडायला आली आहेत आणि लाईटचा जो पोल आहे तो सुद्धा पडायला आलेला आहे. कोणती तरी मोठी दुर्घटना होऊ शकते. जर भाग खचला तर या ठिकाणी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठी जी वाहनं जी अगदी या रस्त्याच्या आजूबाजूनं जी चालवत असतात त्यांना कुठेतरी धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणाहून चालत जाणारी जी लोक आहेत त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो. आपण बघतोय या ठिकाणी संबंधित प्रशासनाचं MIDC हे प्रशासन आहे ज्यांच्या अखत्यात ही जागा येते आणि इकडची हा रस्ता म्हणा किंवा या बाजूची डेव्हलपमेंट त्यांच्या हातात असते. त्यांचं देखील या ठिकाणी कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि स्थानिक प्रशासनाचं पण दुर्लक्ष होतं. आपण या पुलाची अवस्था बघतोय. हा पोलाची अवस्था बघतोय. हे पोल पडायला आलेला आहे. हा संपूर्ण रस्ता देखील बघतोय आपण. या रस्त्यावर भेगा पडलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. कुठेतरी नागरिकांच्या मनात एक भीती निर्माण होऊ शकते रस्ता खचण्याची, कारण बाजूचा जो भाग आहे तो खचायला आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी असलेला हा जो रस्त्याचा भाग आहे त्याला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत. या ठिकाणाहून बरीचशी वाहनं आहेत जी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते, कारण कल्याण अंबरनाथकडून येणारा हा रस्ता मुरबाडकडे जातो बारवी डॅम मार्गे आणि या रस्त्यावर नेहमीची वर्दळ असते. आणि या ठिकाणच्या रस्त्याची आपण अवस्था दाखवतोय तमाम बदलापूर दर्शकांना आपल्या. आपण बघतो या ठिकाणी हा जो भाग आहे हा खोल असल्यामुळे या ठिकाणची जर माती जी आहे ती सरकली तर मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते. वेळीच कुठेतरी प्रशासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या संदर्भात कुठेतरी ठोस कारवाई केली पाहिजे. त्याच आपण बघतो रात्रीच्या वेळेत या ठिकाणाहून वाहन चालक जेव्हा प्रवास करत असतात या ठिकाणी लाईटचे पोल देखील नाही आहेत, जो आहे तोही पडलेल्या स्थितीत आहे आत्ता. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, कारण अरुंद रस्ता आहे जसं आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनानं वेळीच या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि या ठिकाणी वेळीच काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेहमी मागणी होतीये लाईट पोलची, त्याचबरोबर संरक्षक कडाची देखील मागणी होते आणि याची मागणी कुठेतरी प्रशासनानं पूर्ण करणं गरजेचं आहे.
ही बातमी जर तुम्ही पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. कारण आपले बदलापूर ही एकमेव वृत्तवाहिनी आहे बदलापुरातली जी लोकसमस्यांवर भर देऊन, लोकसमस्यांना प्राधान्य देऊन त्या समस्या प्रशासनापर्यंत मांडून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते आणि प्रत्येक लोकांच्या समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम करत असते. म्हणून तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर. मोहिनी जाधव, बदलापूर.